नमस्कार, मी पूजा नवले स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या मराठी युट्यूब चॅनलवर। हे जे आरीवर्कचं ब्लाउज डिझाइन तुम्हाला दिसत आहे, याच्यामध्ये जे फ्लावर आहे हे आज आपण शिकणार आहोत। तर चला व्हिडिओ कंटिन्यू करूया आपल्या स्टँडवर। सुरुवातीला आपण 2 पानं अशी काढणार आहोत आणि त्या पानांच्या वरती आपण असा गोलाकार देणार आहोत। आता एकतार निडल घेतलेली आहे आणि जरीच्या थ्रेडने आपण इथे पानांसाठी आउटलाइन करत आहोत। तुम्ही ही आउटलाइन वर्क केल्यानंतर सुद्धा करू शकता किंवा आधी केली तरी चालेल। मी तुम्हाला सुरुवातीला आउटलाइन करून नंतर वर्क दाखवते। या पानांभोवती आपण पूर्ण आउटलाइन करून घेतोय। थोडा कॅमेरा बाजूला झाला त्याच्यामुळे थोडं समजून घ्या। पूर्ण चेन स्टिच काढून आपण इथे आउटलाइन करून घेतलेली आहे। आता आपण इथे एंड नॉट घेत आहोत। एक्स्ट्रा राहिलेला धागा पुन्हा डबल एंड नॉटने घालवायचा, म्हणजे आपली फिनिशिंग छान दिसते। आता मी जरदोसीसाठी नायलॉन थ्रेड वापरते, कारण आपला कॉटनचा धागा मध्येच मग गाठ वगैरे होते, थोडासा कट झाला तरी, आणि मग ती जरदोसीमधून फिरत नाही। त्याच्यासाठी मी इथे जरदोसीसाठी नायलॉन धागाच वापरते। सुरुवातीला पानाच्या टोकाला 2 टाके घ्यायचे आहेत आणि आपल्याला जरदोसी सोडायची आहे। थोडा कॅमेरा बाजूला झाला बघा, जरदोसी सोडायची आहे आणि अशी क्रॉस मध्ये आपल्याला पुन्हा स्टिच घ्यायची आहे। आपण स्टेम स्टिच जशी केलेली ना, सेम त्याच पद्धतीने इथे आपल्याला जरदोसी टाकायची आहे। हे लीफ कसं बनवतात जर तुम्हाला डिटेलमध्ये शिकायचं असेल तर मी याचा व्हिडिओ ऑलरेडी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे। वरती आय बटनवरती लिंक देते, तुम्ही नक्की बघा। बघा, पुन्हा जरदोसी सोडली, पुन्हा 2 टाके घ्यायचे आहेत। इथे आता एंड नॉट घेऊया। पुन्हा कोपऱ्यातून धागा वरती काढायचा, त्याच्या पुढे लॉक स्टिच घ्यायची, जरदोसी सोडायची आणि अशी क्रॉसमध्ये पुन्हा 2 टाके घ्यायचे आणि पुन्हा रिवर्सला वरती जायचं। पुन्हा वरच्या साईडून जरदोसी सोडायची, खालच्या दिशेने लॉक करायची। सेम पद्धत, वरच्या दिशेने जरदोसी सोडली, खाली 2 टाके घेऊन लॉक केली, पुन्हा रिवर्स वरती जायचं, जरदोसी सोडायची आणि खालच्या दिशेने लॉक करायची। आता इथे एंड नॉट घेऊया। हे आता आपली दोन्ही लीफ करून झालेले आहेत। आता आपण काय केलेलं आहे, एक शुगर बीट्स आणि एक गहूमणी घेतलेला आहे। निमुळती साईड खालच्या दिशेने ठेवलेली आहे आणि फुगीर साईड आहे ही वरच्या दिशेने ठेवलेली आहे। तर बघा, आपला जिथं आपण गोलाकार आखलेला आहे तिथून आपल्याला एक टाका वरती काढायचा आहे, त्याच्या पुढे लॉक स्टिच द्यायची आहे। लॉक स्टिच म्हणजेच काय, छोटा टाका। आता मणी सोडायचे, मणी घट्ट होतात तिथे 1 टाका, त्याच्या पुढे लॉक स्टिच, पुन्हा रिवर्सला खाली यायचं, 1 टाका, 2 टाका, पुन्हा गहूमणी आणि शुगर बीट सोडायचा, मणी घट्ट होतात तिथे 1 टाका, त्याच्या पुढे लॉक स्टिच। लॉक स्टिच म्हणजे छोटा टाका, पुन्हा रिवर्सला खाली यायचं। जसं आपण आता मार्क केलेला आहे ना, तिथेच आपल्याला टाका घ्यायचा आहे, पुढे मागे नाही करायचं, नाही तर फिनिशिंग तुमची छान दिसणार नाही। लॉक स्टिच घ्यायला अजिबात विसरायचं नाही, कारण लॉक स्टिचने काय होतं, आपण जिथे स्टिच केलेले आहे मणी तिथेच राहतो। जर आपण लॉक स्टिच न देता आपण पुढे स्टिच घेत गेलो तर तुम्हाला तुमचा मणी आहे हा प्रॉपर जागेवर बसत नाही, तो पुढे मागे सरकतो आणि मग आपली फिनिशिंग आहे ही छान नाही दिसत। म्हणजे मागे पुढे झालं मणी तरी पण आपली फिनिशिंग जाऊ शकते। पुन्हा आपली निडल आहे ही लोड करून घेतली, पुन्हा गहूमणी आणि शुगर बीट सोडला, मणी जिथे घट्ट होतात तिथे 1 टाका, त्याच्या पुढे लॉक स्टिच, रिवर्स यायचं आहे, जिथे आपली मार्क आहे तिथे टाका घ्यायचा आहे, त्याच्या पुढे आपल्याला लॉक स्टिच घ्यायची आहे, 1 टाका आणि त्याच्या पुढे लॉक स्टिच म्हणजे छोटा टाका। पुन्हा मणी सोडायचे आहेत, वरच्या दिशेने 1 टाका,
त्याच्या पुढे लॉक स्टिच, दुसरा टाका, पुन्हा रिवर्स खाली यायचं, सेम पद्धत. प्रत्येक ठिकाणी लॉक स्टिच द्यायची आहे. सेम पद्धतीने आपल्याला हे फ्लावर कंप्लीट करायचं आहे. आता इथे आपण एंड नॉट घेऊया. पहिला टाका वरती काढला, पहिल्या टाक्याच्या मधून दुसरा टाका काढला आणि दुसऱ्या टाक्याच्या मधून पुन्हा पहिला टाका आहे हा पकडायचा आहे आणि खालून धागा खेचायचा आहे. खाली खेचताना ना हा आपण पहिला जो टाका आहे जो आपण पकडलेला आहे तो सोडायचा नाही, डायरेक्ट पकडून ठेवायचा, मग खेचायचं. वरती जो धागा राहतो त्याला डबल एंड नॉट घ्यायची, म्हणजे आपल्या गाठ आहे ही सुटत नाही. आता इथे साध्या सुईमध्ये 12 सिल्क थ्रेड ओवून घेतलेले आहेत, म्हणजे आधी 6 ओवले, 6चे 12 धागे झालेले आहेत. आता याला आपण डबल फिरवायचं आहे आणि आपण थोडीशी वरती निडल पंच करायची आहे. खालून अलगद ओढायची आहे निडल आणि रिंग जेवढी आपल्याला मोठी हवी आहे त्याप्रमाणे आपण इथे ॲडजस्ट करायचं आहे हाताने आणि खालून धागा ओढायचा आहे. ही झाली आपली रिंग नॉट. आता रिंग नॉटची इन डिटेलमध्ये जर तुम्हाला व्हिडिओ पाहायची असेल तर आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे, नक्की बघा. मी आय बटनवरती लिंक देते, नक्की बघा. त्याच्यामध्ये मी सिल्क थ्रेड हँडल कसा करावा, निडल कशी भरावी किंवा काय काळजी घ्यावी रिंग नॉट करताना मी पूर्ण डिटेलमध्ये माहिती सांगितलेली आहे. तुम्ही नक्की ती व्हिडिओ बघा. बघा, पुन्हा निडल वरती काढायची, दोन वेळेस गुंडाळायचं रिंग नॉटसाठी आणि जिथे आपल्याला रिंग नॉट हवी आहेत तिथे थोडीशी वरती निडल पंच करायची, खालून निडल ओढायची आणि इथे थोडंसं ॲडजस्ट करायचं. आपल्याला रिंग किती मोठी हवी आहे किंवा छोटी हवी आहे तसं इथे आपण ॲडजस्ट करायचं. खालून धागा खेचायचा. बघा, सेम पद्धत आहे. दोनदा राऊंड केला निडलला, निडल पंच केली खाली आणि रिंग जेवढी मोठी हवी आहे किंवा छोटी हवी आहे तसं निडलने हाताने आपण ॲडजस्ट करायचं आहे आणि खालून धागा खेचायचा आहे. धागा खेचताना खूप सावकाशीने खेचा, नाहीतर तुमचा गुंता होऊ शकतो. आजची व्हिडिओ कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की सांगा. इथे रिंग नॉट घेताना बघा थोडंसं जास्त धागा ओढला गेला, त्याच्यामुळे आपली रिंग आहे ही घट्ट झाली. तर मी काय केलं, थोडंसं आहे ह्या निडलनी थोडा धागा वरती ओढला आणि नंतर खालून धागा खेचला, त्यामुळे रिंग पुन्हा होती, मला जेवढा पाहिजे होती रिंग त्या आकारात आली. सेम पद्धत. रिंग नॉटसुद्धा हा प्रॅक्टिसचा विषय आहे. जेवढी तुम्ही प्रॅक्टिस कराल तेवढं वर्क तुम्हाला इझी जाणार आहे. आता इथे एंड नॉट घ्यायची आहे. त्याच्यासाठी काय करायचं, खालून धागा पकडायचा आहे, निडल खाली पंच करायची आहे, खालून धागा निडलला फिरवायचा आहे आणि निडल ओढायची आहे. आजची व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि जर तुम्ही जर नसाल वर्क करणार तर तुमच्या ज्या मैत्रिणी तुमच्या ज्या आरी वर्क शिकणाऱ्या मैत्रिणी आहेत त्यांना हा व्हिडिओ शेअर करा, कारण मला तुमच्या सपोर्टची गरज आहे.